विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला। शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी धमाका अपडेट। हो शेतकरी बांधव हो, अखेर तुमची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपत आहे, कारण की पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आता घोषणा व निर्णय जारी करण्यामध्ये आला। हो तुम्ही बरोबर ऐकलं, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार। बरोबर 23,000 रुपयांचा निधी शेतकरी बांधवांना मिळणार। हो शेतकरी बांधवांनो, हेक्टरी 23,000 रुपयांचा निधी शेतकऱ्याला मिळणार। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला। पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे। ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचे 2,000 रुपये भेटले आहे, हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे पैसे आले होते का? जर आले असतील तर तुमच्याच खात्यामध्ये आता हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले असून शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। पहा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून पीक विमा भेटला नव्हता। आता डायरेक्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः सांगितलं, एका पण शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा भेटणार। आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आता सर्वात महत्त्वाचं एक जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, की हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला अजिबात भेटणार नाही। तुम्ही बरोबर ऐकलं, सरकारने स्पष्टपणे सांगितलं हा पीक विमा DBTच्या अंतर्गत जमा करण्यामध्ये येणार आहे। पहा DBTला मर्यादा असल्यामुळे 10च जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा याचं वितरण करण्यामध्ये येणार। आता या 10 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्या। जर तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। चला तर मग पाहून घेऊया कोणकोणते आहे ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय व काय म्हणले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ। आता बघा, सरकारने या पीक विम्याच्या वितरणासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्याची निवड केली आहे। यामध्ये 2022 पासूनचा पीक विमा आहे, तर 2024 पर्यंत रखडलेला पीक विमा आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे पैसे देखील दिले जाणार आहे। ज्या 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा आत्ताचा हप्ता जमा झाला। हो, तुम्हाला PM किसानचा 21वा हप्ता भेटला का? तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता भेटला का? जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटत असेल, तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, तरच तुमच्या खात्यामध्ये पहा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधव हो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे थांबविण्यामध्ये आले होते, परंतु आता चिंता करू नका। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ साहेबांनी आज बँकांमधील हा अडथळा दूर केला आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की त्यांना पीक विमा भेटला नाही किंवा कमी भेटला आहे, त्यांना देखील आज वाढीव रक्कम देण्याचा निर्णय झाला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जरी तुम्हाला कमी पीक विमा भेटला असेल किंवा तुम्हाला पीक विमा आलाच नसेल, तर आज या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं की शेतकऱ्याला 100% पीक विमा मिळणार। आता हा पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी येणार
याची यादी सरकारच्या माध्यमातून बँकांना देऊन टाकली आहे. टोटल 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता या 10 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षाचा किमान एकदा तरी पीक विमा भरला होता का, बघा तुम्ही मागील गेल्या 3 वर्षामध्ये एकदा जरी पीक विमा भरला असेल तरी देखील तुम्हाला 23,000 रुपये पीक विमा मिळणार. हा अत्यंत महत्त्वाची ही बातमी सरकारने दिली आहे शेतकरी बांधवांनो. बघा आता या ठिकाणी तुम्ही जर पीक विमा भरला असाल तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे नावे यादीमध्ये आहे आणि केंद्र सरकारने यासाठी 7,200 कोटीचा अतिरिक्त निधी राज्य सरकारला दिला असून आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या बघा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी वाटप सुरू झालं आहे शेतकरी बांधवांनो. बघा तुम्हाला माहीत आहे शेतकरी बांधवांनो, 25% अग्रिम काही शेतकऱ्याला भेटला तर काही शेतकऱ्याला भेटला पण नाही. आता या ठिकाणी पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचं वाटप केलं जात आहे. त्यामध्ये या ठिकाणी 2-3 टप्पे पाडण्यामध्ये आला आहेत. आता लक्षामध्ये घ्या, आज या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार, त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार, म्हणजे की संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आली असं म्हणाला. आता काहीच हरकत पडणार नाही. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी या ठिकाणी सांगितली, ज्यांनी खरोखर नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू शेतकरी आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे यायला सुरुवात झाली आहे. पुढील 1 तासाच्या आतमध्ये पहिल्या टप्प्यामधील 10 जिल्ह्यामध्ये 23,000 रुपये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आणि शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये मॅसेजेस पण येणार आहे. फक्त 1 मिनटं शेतकरी बांधवांनो हो व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण की बघा आपण आता लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत. जर यादीमध्ये नाव आलं तर तुमचे लॉटरी लागल्यासारखंच आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण कशाही प्रकारे केली नाही किंवा आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले नाही. अशा शेतकऱ्यांचा विमा पुन्हा या ठिकाणी अडकणार, लक्षामध्ये घ्या. त्यामुळे तुमची EKYC आधार लिंक आत्ताच करून घ्या. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजली नव्हती, म्हणून प्रशासनाने विशेष मोहीम राबवून पुन्हा सांगितलं आहे की EKYC करून घ्या. आता यापुढे कोणावरच अन्याय होणार नाही आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खात्रीशीर पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. सरकारच्या माध्यमातून निर्णय या ठिकाणी झाला आहे आणि पात्र शेतकऱ्याला पीक विमा आता मिळत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, आज पीक विमा न मिळण्याची काही कारणे आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो. भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांना या ठिकाणी आज पण या ठिकाणी सकाळी पीक विमा भेटलेला नाही. तर मग याचे काय कारण आहे? सरकारने स्पष्टपणे सांगितलं, हा पीक विमा DBTच्या माध्यमातून जमा होत आहे, त्यामुळे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी शेतकरी बांधवांना मिळणार. आता बघा, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही त्यांना या नुकसान भरपाईमधून अपात्र ठरवले जाऊ शकते, कारण हा केवळ लाभ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच राखीव ठेवण्यामध्ये आला होता. तसेच ज्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढले नाही अशा शेतकऱ्याला पीक विमा मिळण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले आहे का? जर काढले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार, कारण की स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. आता महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. हो शेतकरी बांधवांनो, 10 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे आणि त्या या ठिकाणी 10 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून आता प्रकाशित करण्यामध्ये आली आहे. चला तर मग पाहून घेऊया कोणती आहे ती यादी. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण जिल्ह्याच्या यादीकडे वळत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने सांगितलं आहे नागपूर जिल्हा. हो, नागपूर जिल्ह्याचा समावेश प्रामुख्याने झाला आहे. नागपूरमधील कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल, कळमेश्वर, पगार आणि या ठिकाणी रामटेक या भागामधील ज्या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचे पैसे मिळतात
याच शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. बघा, त्यांच्या खात्यावर आज 23,000 रुपये जमा होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तर त्यांना आज दुपारपर्यंत किंवा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, यादीची या ठिकाणी सुरुवात झाली आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. संपूर्ण यादी पाहून जा, कारण की बघा, यादीमध्ये नाव येत असेल तर तुमची 100% लॉटरी लागणार असं म्हणायला आता काहीच हरकत नाही. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे तो म्हणजे की मराठवाड्यामधील परभणी जिल्हा. हो, परभणी जिल्ह्यासाठी देखील मोठी तरतूद करण्यामध्ये आली आहे. परभणीसह गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा या तालुक्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. DBTच्या माध्यमातून हे पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येत असल्याने कोणत्याही मध्यस्थी गरज राहिलेली नाही. आपला आधार कार्ड बघा, लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवणं आवश्यक आहे, कारण की तुम्हाला मॅसेज येणार आहे शेतकरी बांधवांनो की तुमच्या खात्यामध्ये एवढा निधी जमा झाला. आता निधी किती जमा होणार तर बघा शेतकरी बांधवांनो, 23,000 रुपये हेक्टरीप्रमाणे हा निधी शेतकऱ्याला मिळणार आहे. आणि बघा, हा पीक विमा कोणता नवा पीक विमा नाही तर हा जुना पीक विमा आहे. तुम्हाला माहीत आहे 2024 साली शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही, 2023ला भेटला नाही आणि 2022ला पण शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही. आता महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आणि शेतकऱ्याला पीक विमा मिळत आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे की सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला बीड जिल्हा. हो, बीडमध्ये देखील आज मोठी रक्कम जमा होणार आहे. आता बीडमधील तालुके आष्टी, पाटोदा, गेवराई बघा, पाटोदामध्ये पण येणार, गेवराईमध्ये पण येणार, त्यानंतर माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवडी आणि परळी या भागातील शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सोपविण्यामध्ये आली आहे. बघा, या तालुक्यातील ज्या बांधवांना केंद्राचा हप्ता मिळाला आहे त्यांना या ठिकाणी आज प्राधान्याने पीक विम्याचा लाभ देणार आहे अशी महत्त्वाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. तुम्ही बरोबर ऐकलं. या ठिकाणी तुम्हाला PMचा हप्ता भेटतोय का? जर भेटत असेल तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. आता पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की विदर्भातील बुलढाणा आणि यवतमाळ. बघा, या जिल्ह्यांसाठी सुद्धा प्रशासनाने हिरवा कंदील दाखल केला असून बघा, बुलढाण्यामधील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर आणि लोणारसह यवतमाळमधील पांढरकरवाडा बघा, घाटंजी, दिग्रस, पुजद आणि बघा महागाव या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लिव्ही जमा करण्यामध्ये येणार. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. शेतकऱ्याला आज निधीचे वितरण करण्यामध्ये येणार. बुलढाणा जिल्हा, त्यानंतर यवतमाळमध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, 23,000 रुपये तातडीने जमा व्हायला आता शेतकऱ्याला सुरुवात झाली आहे. आणि शेतकरी बांधवांनो बघा, महत्त्वाची होती ती म्हणजे ही यादी. बघा, यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येतोय. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रायगड आणि लातूर बघा, या जिल्ह्यांचे नावे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये सांगण्यामध्ये आले. बघा, रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि माणगावसह लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, जळकोट या भागातील शेतकऱ्याला आज पीक विमा मिळणार आहे. त्यासोबत आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे ही अत्यंत महत्त्वाची अट असून ज्यांची ही प्रक्रिया पूर्ण आहे त्यांचा दिवस आज नक्कीच या ठिकाणी शेतकरी बांधवांनो गोड जाणार आहे. आता महत्त्वाचे आहे बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक काम या ठिकाणी करायचं ते म्हणजे की फार्मर ID. हो, तुम्ही फार्मर ID कार्ड काढा आहे का? जर कार्ड असेल तर तुम्हाला 100% सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाणार. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही पहिल्यांदा जर का आपल्या चॅनलवर आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबत या ठिकाणी लाईक करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या बातम्या पुढे देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या पाहायला मिळतील. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.